मराठवाड्यामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजलाय। अशातच बीडमध्ये मांजरा नदीला पूर आल्यामुळे हिंगणी खुर्द गावाला मोठा फटका बसलाय। दरम्यान अजित पवारांकडून या गावात पाहणी केली जाते। या भागातील शेतकऱ्यांसोबत ते संवाद साधतायत। अजित पवार हे सध्या बीडच्या दौऱ्यावरती आहेत। ते उपमुख्यमंत्री देखील आणि पालकमंत्री देखील बीडच्या हिंगणी खुर्द गावामध्ये पाहणी दौरा त्यांचा सुरू झालेला आहे। सकाळी 6 वाजल्यापासूनच बीडमध्ये मांजरा नदीला पूर आला आणि त्यामुळे हिंगणी खुर्द गावाला मोठा फटका बसलाय। याच गावात अजित पवारांनी पाहणी केली। तर उपमुख्यमंत्री अजित पवार बीडच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावरती आहेत। यावेळी त्यांनी हिंगणी खुर्द गावात पूरग्रस्तांशी संवाद साधला। यावेळी महिलांसोबत संवाद साधताना अजित पवारांनी महिलांना भलतेच प्रश्न विचारले। मुलं किती, सासर कुठलं, यासोबतच अनेक प्रश्न विचारल्यामुळे एकच हशा पिकल्याचं बघायला मिळालं। दरम्यान दादांच्या या प्रश्नांवरती काय उत्तर द्यावं हे देखील महिलांना समजत नव्हतं। दादांच्या या चौकशीमुळे महिला मात्र काहीशा नाराज झाल्याचं बघायला मिळालं। मला विचारायचं तिला 3 एकर तिला 4 एकर खानदानाची फॅमिली मग जाताना पुढे काही म्हणजे आमची दोघांची सारखी कशी मिळत आपण आज जाऊ वेगळे वेगळे झाल्यावर 2-2 झाल्यावर सर आपल्या मामाची मुलगी आहे। ठीक आहे। तर अजित पवार बीडच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावरती आहेत आणि हिंगणी खुर्द गावात त्यांनी एका ग्रामस्थाचं निवेदन स्वीकारलं। या ग्रामस्थानं दादांच्या कणखर बाण्यासंदर्भात लिहिलं होतं। यानंतर त्या कार्यकर्त्याला काय मिठी मारू का आता असा प्रश्न दादांनी केला। यावरती उपस्थित ग्रामस्थांमध्ये हशा पिकला। मला फार आवडतो। माझं काम उशिरा का होईना झालं। अंडरलाईन केली तुम्ही, मला फार हे होतं तुमचं आणि फार हा बघा त्याच्यामुळे फार सातत्याने तुम्ही दादा तुमचा कणखर बाणा मला फार आवडतो। मिठी मारू तर धाराशिवमध्ये पुराची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप बघायला मिळाला। कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं तरुणांनी विचारलेल्या प्रश्नावरती अजितदादांनी त्रागा केला। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणत अजितदादांनी कर्जमाफीच्या विषयाला देखील ब्रेक लावला। आम्ही काही तर गोटे खेळायला आलोय त्याला एवढं सकाळी 6ला सुरू केलं बाळा मी करमळ्याला। म्हणजे जे काम करत ना त्याची बघा ना आता एवढं जीव तोडून चालतोय, आतून पण एका ठिकाणी जायचंय। आम्हालाही कळतंय ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग करता येतात। तुम्ही जसा तुमचा प्रपंच चालवत असताना एकंदरीत तुमच्या महिन्याचा असणाऱ्या उत्पन्नामध्ये तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करता, तसं आम्ही 13 कोटी जनतेचं कुटुंब चालवतोय, राज्य चालवतोय आणि त्याच्यामुळं आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्राची पण मदत घेणार आहे। कारण असं ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस जसं पंजाबला आणि हिमाचल प्रदेशला मदत झाली तसं केंद्र सरकार पण आपल्याला मदत करेल। पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका। ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका। लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत। पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे। 9 लाख कोटीचं कर्ज, साधारण 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे। यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही। 65,000 कोटी व्याज भरतात हे लोक।
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील आज आणि उद्या मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. उद्धव ठाकरे आज सकाळी 11:30 वाजता लातूरमधल्या काडगाव इथे जाऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि तिथून दुपारी 12:30 वाजता धाराशिवच्या कळंब तालुक्यातील इटकूर गावात आणि दुपारी 1:30 वाजता वाशी तालुक्यातल्या पारगावात उद्धव ठाकरे पाहणी करणार आहेत. तर बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा उद्धव ठाकरे पाहणी दौऱ्यासाठी जाणार आहेत. बीडमधील कुर्ला इथे दुपारी 1:30 वाजता, तर जालन्याच्या अंबड तालुक्यात आणि छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरानं हाहाकार उडवलाय. त्याच पार्श्वभूमीवर आता सरकार सत्ताधाऱ्यांनंतर उद्धव ठाकरेही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत. उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्षप्रमुख आज लातूर पासून संभाजीनगर पर्यंत हा दौरा करतायत. समजून घेऊ आम्ही काय करता येईल, कसा आवाज उठवता येईल, सरकारला कसं धारेवर धरता येईल हे पाहू ना. विरोधी पक्षनेता ह्या लोकांनी ठेवला नाही का? तर तो हे प्रश्न विचारेल, सरकारची पोलखोल करेल, अधिकाऱ्यांना जाब विचारेल या पुराच्या संदर्भात, शेतकऱ्यांचा आक्रोश विधानसभेत मांडेल. म्हणून विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये जे सरकार विरोधी पक्षनेता नेमू देत नाही त्या सरकारकडनं शेतकऱ्यांनी काय अपेक्षा करायची? तर अधिक माहितीसाठी आपण जाऊयात. आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील आपल्या सोबत आहेत. शशिकांत, उद्धव ठाकरेंचा आज दौरा कुठे कुठे कसा असणार आहे आणि काय त्याबद्दल माहिती द्याल? श्वेता, उद्धव ठाकरे हे लातूर विमानतळावर सकाळी 11 वाजता उतरणार आहेत. तिथून ते लातूर तालुक्यातल्या काडगाव शिवारात, तांदुळवाडी शिवारात इथे येणार आहेत. तिथल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून ते पुढे धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यात जाणार आहेत. पुढं बीड, जालना आणि नंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ते जाणार आहेत. पूर्ण मराठवाड्यामध्ये त्यांचा हा दौरा आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्ह्यामध्ये आले होते. त्यांनीसुद्धा या ठिकाणी पाहणी केली आणि आज विरोधी पक्षात असणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या ठिकाणी येत आहेत आणि ते लातूर तालुक्यातल्या आपण ज्या ठिकाणी आता सध्या उभा आहोत त्याच ठिकाणी ते इथे येऊन इथल्या सोयाबीनच्या शेतीपिकाची ते पाहणी करणार आहेत. आणि आपण माझ्या पाठीमागं बघू शकता, हे सोयाबीनचं शेत पूर्णपणे पाण्यात असल्यानं पूर्ण इथलं सोयाबीन हे अक्षरशः सडून गेलेलं आहे. या ठिकाणी सोयाबीन सडल्यानंतरचा एक उग्र वास या ठिकाणी येतोय आणि ज्यांच्या शेतामध्ये ते येत आहेत ते दिगंबर पवार हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांचे कुटुंबीय आहेत आणि काही शेतकरी इथं आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांचं हे किती एकर शेत आहे आणि पावसामुळं, अतिवृष्टीमुळं हे शेत कसं वाया गेलेलं आहे. मामा सांगा, किती ही तुमच्या शेतीची नासाडी आहे? कशा पद्धतीने एवढा मोठा पाऊस झाला होता का पूर्वी? कधी पाऊस झाला नव्हता साहेब, एवढा कधीच पाऊस झाला नव्हता. उन्हाळ्यात देखील पाऊस पडला, भाजीपाला लावला तर ती पण गेला सगळा, काहीच राहिलं नाही. पुन्हा आता आम्ही लग्न तर कसे करायचे, लेकरावायचे, पोरावायचे, खायचं काय, पुन्हा काय करावं, कायच नाही. 2 नातेवाचे लग्न जमलेत. आता कशाने करायचे? 10 एकर रानातलं काही सुद्धा राहिलं नाही. जनावर नाही, ढोर नाही, माळव लावलेलं ती बी गेलं खायला. नाही आता महाग झाला आम्ही आणि पगारी नाही तर कोणचं काही नाही. म्हाताऱ्या माणसाला काही काम करायला नाही, शेतातलं बी गेलं, घरी बी काही नाही. आता काय करायचं आम्ही? कसं करायचं, कसं जगायचं, कसं राहायचं? लेकराचे लग्न जमले तर आता कसं करायचे? आता आम्ही माळव होतं उरी तुरी केलेलं ती बी गेलं, काही राहिलं नाही. आता कसं भागवायचं आम्ही? आता तुम्हाला एक नोकरी आहे तर साहेब लोकांनी, आम्ही गरीबाला काय करायचं? आता गरीबाचा कसा इलाज चालायचा? याच्यातनं काही निघणार नाही का तयार? काय निघतं आता? उगवून निघालं नावची नाव काय राहायला त्याच्यात? आता डोसके इतकं पाणी आणि दुसऱ्या रानात आणि कसं जगायचं आम्ही? आम्ही काय खायचं? आता माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं? काल मुख्यमंत्री पण होते, काय म्हणणं आहे सरकारला? सरकारला आमच्या म्हणणं 50,000 एकरी देव. हा, आमच्या म्हणणं दुसरं काय नाही. 50,000 रुपये एकरी देऊ आम्हाला. हा, दिगंबर पवार यांचे चिरंजीव पण आपल्यासोबत आहे. तुम्ही या शेतामध्ये राबता असं मामांनी सांगितलेलं आहे. किती अवघड आहे आता ह्याच्यातनं बाहेर? अवघड काहीच नाही हो साहेब, लई अवघड आहे. म्हणजे परिस्थितीच अवघड झाली.
परिस्थिती अवघड झाली, पूर्वाचे लग्न जमले, काय करायचं आम्ही आता? विलाज नाही. आता सरकारनं तर 8,000 रुपये दिले तर 10,000 रुपये निजात तोंडाला पान पुचालेत. काय करायचं आम्ही आता? ही सोयाबीन तर सगळंच गेले, करावं काय? फाशी घ्यायची पाळी आली आमच्या आता. तू करावं, तुम्ही सरकारनंच करावं लागलं आता, काय तर करा. शिकणं ह्याच्यावर उत्तर नाही. आता सरकार दरबारी आपला विषय मांडणं गरजेचं आहे ना. आता उद्धव ठाकरे येत आहेत, त्यांच्याकडे काय सांगणार तुमचं? काय नाही साहेब, आज शेतकऱ्याला मदत जास्तीत जास्त करावी त्यांनी, असं आमची अपेक्षा आहे. काल मुख्यमंत्री येऊन गेलेत, मदत करतो बोललेत. लातूर जिल्ह्यात निलंग्याला आले तेवढेच, इकडे तर काही फिरकलेच नाही. तर काय आहे, काय सोयाबीनमध्ये काहीच नाही आहे का? काय आहे सोयाबीनमध्ये? काहीच नाही. काहीच नाही आहे. उगवून निघाले, काहीच नाही साहेब. तर ह्या सोयाबीनच्या शेंगा आहेत आणि हे सगळे अक्षरशः सडून गेलेल्या आहेत. ह्याच्यातनं काही सुद्धा, ह्याच्यात सोयाबीनचा एक दाना सुद्धा नाही आणि हे पूर्ण वास सुटलेला आहे. मामा सांगा आता, म्हणजे सरकार दरबारी हे आता अशा पद्धतीचं अवस्था आहे, सरकार दरबारी काय तुमचं म्हणणं आहे? म्हणलं काय म्हणजे त्यांनी अपेक्षा बघून आम्हाला काहीतरी योग्य ते रीतीनं द्यावं. ह्याच्यात तर दाणे नाही त्याच्यात. नाहीच. ते बघा की प्रत्यक्षात तुम्ही बघा, एवढा आहे का काही ह्याच्यात? एवढा शेंगा कशा शेंगा आहेत हे बघा. हाय पण योग्य रीतीनं त्यांनी द्यावं. एकरी उद्धव ठाकरे आता विरोधी पक्षात आहेत, काय म्हणणं आहे उद्धव ठाकरे? विरोधी पक्षामध्ये असतील नाही काय असतील, पण सरकारने निर्णय योग्य घ्यावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याला मदत करावी अशी अपेक्षा आहे शेतकऱ्याची. सरकारवर दबाव आणण्यासाठी त्यांना सांगणार का तुम्ही? नाही सरकारवर दबाव आणा, सरकारचा विषय नाही काय, सरकार कुठलंही असलं पण शेतकऱ्याला मदत करावी एवढी अपेक्षा आहे. सरकार कुठलं जरी असलं तरी शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. मग ते मुख्यमंत्री असोत, विरोधी पक्षातला नेता असोत, कोणी जरी आले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न हे अगदी पोटतिडकीनं मांडून शेतकऱ्यांना भरीव मदत झाली पाहिजे अशी अपेक्षा इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. श्वेता. बिलकुल शशिकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतात उद्धव ठाकरे आज येणार आहेत पाहणीसाठी, तिथनं आपण हा सगळा आढावा घेतला.